शुभ सकाळ सर्वांना. तर चला मी धोंडे करून घ्यायचे. तर हे आहे अनारशाचं पीठ आणि आम्हाला जायचं आहे देवदर्शनाला, त्याच्यामुळं की नाही तर सकाळी सकाळी जे नाही मी धोंडे करून घेते. आणि अनारशाचे धोंडे की नाही पुरणाचे धोंडे ह्याचाच मान की नाही खूप असते. तर हे बघा असे धोंडे करून घेणार आहे मी. आणि हे गुळाचे अनारसे येतं. आणि गावाला जायचे देवदर्शनाला आणि कुठं जायचं काय नाही ते येणारे व्हिडिओ नक्की बघा. तर आज मी ही असे छोटे छोटे धोंडे जे आहेत ना, जसं की मला गंगालाही धोंडे द्यायचे, देवालाही द्यायचे आणि विठ्ठल रुक्माईला पण द्यायचे, त्याच्यामुळे की नाही भरपूर उंडा असा तिंबलाय मी गुळाच्या अनारशाचा. आणि अनारशाचा धोंडानं खूप असा पावन असते. पूर्णाचा एक आणि अनारशाचा एक, त्याच्यामुळे की नाही मान तर पूर्णाचा आणि अनारशाच्या धोंड्याचा आहे. त्याच्यामुळे मी तर करून घेते धोंडे. तर चला मंडळी, असे छोटे छोटे छानसे की नाही धोंडे मी सगळे लावून घेतले तर. आणि भरपूर इथं धोंडे केले आणि थोडासा की नाही उंडा ठुला अनारशाचा, कारण मिस्टरला ना गरम गरम अनारसे असे आवडते. आणि थोडाच उंडा ठुला, कारण अनारसे की नाही सहसा आपण जास्त करीत नाहीत, त्याच्यामुळे थोडासे जे उंडा आहे ना इथं शिल्लक ठुला आहे. आणि जवळ खायचे ना तेव्हा गरम गरम करायचे. आणि पहिल्यांदा झाले तर आपले पूर्णाचे धोंडे, आणि आता हे झाले तर आपले अनारशाचे धोंडे. आणि अजून एकदा जे आहेत ना धोंडे करायचे राहिलेत म्हणजे, कारण की नाही देवाला म्हणतात 3दा धोंडे दाखवा. आता आज केलेत हे अनारशाचे धोंडे. आणि आता ह्याला घेणार आहे मी तळून. तर तुम्ही पण सगळेजण या मस्त धोंड्याच्या महिन्यामध्ये धोंडे खायला. आणि आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.